सांगली हरिपूर या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं सुरू आहे। या कामात मोठी अनियमितता असून भ्रष्टाचार झालाय। याची तातडीने चौकशी करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे। या कामात अधिकारीही दोषी असून त्यांचीही खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी मोहिते व हरिपूर ग्रामस्थांनी केली आहे। मोहिते म्हणाले, बांधकाम मंडळाचे अध्यक्ष अभियंता यांच्याकडे तक्रार केली आहे। सांगली हरिपूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाबाबत तक्रार केली आहे। यावर हरिपूरच्या शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत। हा मूळ चांगल्या स्थितीतील 9 मीटरचा डांबरी रस्ता तोडून तो 7 मीटरचा काँक्रीटचा होत असल्याने रस्त्याची रुंदी कमी केली। या कामाची 1 वर्षाची मुदत संपली तरी अजूनही केवळ 20%च काम झाले। जे काम होत आहे तेही अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे। काँक्रीटच्या या रस्त्यावर आतापासून भेगा पडत आहेत। या रस्त्याची लेव्हल बघण्यात आलेली नाही, त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरणार आहे। रस्त्याच्या खालून क्रॉस पाईपलाईन टाकलेला नाही, त्यामुळे केबल, पाणी पुरवठा, अन्य कामांसाठी लाईन रस्ता क्रॉस करून लाईन कशा नेणार, त्यासाठी काँक्रीटचा रस्ता खोदावा लागणार आहे। रस्त्याचं काम करताना नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले नाहीत। दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, वाहनधारक यांना या कामाचा प्रचंड त्रास होतोय। याकडे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची डोळे झाक आहे। मिरज व सांगलीतील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची या रस्त्याबाबतची भूमिका संशयास्पद आहे। त्या निकृष्ट कामाबाबत आतापर्यंत 20 ते 25 वेळा पत्र व्यवहार केलाय, निवेदन दिलं, पण त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचं काम होत असून यात भ्रष्टाचार, अनियमितता आहे। याची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अन्यथा हरिपूरच्या ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवाजी मोहिते यांनी दिलाय। हरिपूर सांगली रस्त्या काँक्रिटीकरणाच्या कामाच्या ठिकाणी आपण आज या ठिकाणी उभारलो आहे। सदरच्या कामाची मुदत ही 12 महिने असताना आज 1.25 वर्ष झालं तरी सदरचं काम हे 30% जास्त आज पूर्ण झालेलं नाही। झालेलं काम ही दर्जाही नाही आणि याच्यामध्ये भविष्यातला 25-30 वर्षाचा विचार कोणताही केलेला दिसत नाही आहे। कामाचा कोणत्याही प्रकारचा दर्जा दिसत नाही, कामाची कोणतीही गुणवत्ता दिसत नाही। कामाचा करायचा वेग हा इतका हळूवारपणे केले जाते काम की हरिपूरच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या नागरिकांना या कामामुळे प्रचंड त्रास व्हायला लागला आहे। आर्थिक असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, या ठिकाणी प्रचंड त्रास या हरिपूरचे नागरिक आणि यातना या ठेकेदाराच्या मनमानवी कारभाराला आणि ह्या अधिकाऱ्यांच्या डोळेझाक वृत्तीला व अर्थपूर्ण तडजोडीला या ठिकाणी हरिपूरची जनता प्रचंड प्रमाणात वैतागलेली आहे। आज आम्ही या ठिकाणी आमच्या सगळ्या हरिपूरच्या नागरिकांच्या वतीनं या सदरच्या कामाचा पंचनामा करावा म्हणून या ठिकाणी आज आलेलो आहोत। तर आम्हाला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी खटकल्या। या ठिकाणी कामाचा गुणवत्ता तपासण्यासाठीची ऑनसाईट लॅब असणं फार गरजेचं असतं आणि तशी अट तुमच्या तांत्रिक मंजुरीमध्ये असताना सुद्धा या ठिकाणी गेली 1.25 वर्ष कोणत्याही प्रकारची लॅब अस्तित्वात नाही। त्याच्या बाबतीतला आम्ही सर्व ठिकाणी शहानिशा केली, पण अधिकारी ह्या ठिकाणी का शहानिशा करू शकत नाहीत? त्यांचं असं कोणतं नक्की कारण या ठिकाणी अडलं आहे, त्यांचं कोणता असा नक्की या ठिकाणी अडचण झालेली आहे की सदरच्या ठेकेदारावरती ते कोणत्याही प्रकारची कारवाई न करता उलट सदरच्या ठेकेदाराला पाठीशी घालायचं काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी करतात ते निश्चितपणे निषेधार्ह आहे। आमची हरिपूरची जनता सदरचा हा गैरकारभार, गैरव्यवस्थापन आज कदापि खपवून घेणार नाही। भविष्यामध्ये आम्ही याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभा करू आणि आमची अशी मागणी आहे की सदरच्या झालेल्या विलंबाबद्दल, सदरच्या झालेल्या गैरकारभाराबद्दल सदरच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं आणि सदरच्या कामाची निविदा नव्यानं काढून सदरचं काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं, असं आम्ही आमच्या वतीनं आज या ठिकाणी मागणी करतो।